नाही, समाजामध्ये संभ्रम नाही आहे. सरकारला जे सांगायचं होतं त्यांनी ते प्रामाणिकपणाने खरेपणा काल दाखवलेला आहे. पटलावर तो विषय घेतलेला आहे आणि मराठा समाजाला माहिती आहे ते शब्द की 3 कोणचे येतं आणि त्यातले 2 घेतले, 2 राहिलेत, 4 शब्द येतं. त्यामुळं मराठा समाजाला संभ्रम असण्याचं काही कारण नाही. फक्त आमचं म्हणणं आहे की 1967च्या अगोदर ज्या मुख्यमंत्री साहेबांना नोंदी सापडल्या सांगितले, परिवार तुम्ही घेतला याबद्दल ठीक आहे, परंतु तुम्ही सांगितलेलं की रक्ताचे जे सोयरे घेणार आहेत तुम्ही त्या नोंदीच्या आधारावर फक्त अटी सांगा, एवढंच म्हणणं आहे आमचं आता मराठा समाजाचं, आणि ते 2 शब्द घ्या. याच्या पलीकडं काय संभ्रम नाही आहे. जर 24 डिसेंबरच्या आत सरकारनं ते स्पष्टीकरण जर त्याचं केलं तर आमचा समाजाचाही मार्ग मोकळा होणार आहे आणि सरकारचा पण मोकळा होणार आहे. तुम्ही आता धाडसी निर्णय घेतलायच ना, तर मग पाचर कशाला ठेवली, खुटी नको आहे असं आमचं म्हणणं आहे. आता निर्णय घेतलाय, पटलावर आलाय, तिन्ही कायदेमंडळ ॲक्टिव्ह आहेत, त्या दिवशी विधानसभाही चालू आहे आणि तुम्ही जर धाडसानं निर्णय घेतलाय आणि पूर्ण क्षमतेनं घेतलाय आणि पहिल्यापासून मराठा समाजाला माहीत होतं की शिंदेसाहेब धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे, हे करतील. आता केले, 2 शब्द राहिलेत, ते 2 शब्दसुद्धा ते मध्ये घेतील. आणि तशी मी सरकारशी रात्री चर्चा पण केलेली, कारण आडून बसणं योग्य नाही. एवढ्या मोठ्या समाजाच्या लेकराचं जर कल्याण होणार असलं तर आपल्याला फोन येईल किंवा सरकार बोलेल ह्याची वाट आम्ही बघितली नाही. आम्ही बघितलं की सरकारनं जर आता पूर्ण क्षमतेनं बोललेतच, आपणही बोललं पाहिजे. आखूडपणा किंवा काय म्हणते त्याला कमीपणा कशामुळं, समाजासाठी आपण त्यांना ते 2 शब्द सांगितलेत. माझ्या मतानं उद्याच्याला बहुतेक ते क्लिअर स्पष्टीकरण करतील आणि नाही केलं तरी 23पर्यंत करतील अशी आशा आहे. फक्त एकच अट आहे की तुम्ही अटी आणि निकष जास्त घालू नका. एक शासन निर्णय जर केला की रक्ताचे नातेवाईक कसे घेणार आहेत, बस म्हणजे आमचा विषय क्लिअर होईल. आणि तेवढे 2 शब्द जर घेतले तर एकदम सोपं होईल. कारण म्हणण्याचा उद्देश शेवटचा असा आहे माझा की एखादं घर आहे, त्या घराला प्रचंड मोठा दरवाजा तुम्ही दिला आहे आणि मोठा निर्णय घेतला, हे खरं आहे, पण त्या दरवाजाला तुम्ही कधीच दिली नाही. मग पहिलं आमचं उघडं होतं तेच बरं होतं. दरवाजा असून जर कोणी आतून बाहेर जाणार असतील तर ती पाचर ठेवली कशाला. तर सरकार 100% ते क्लिअर करणार आहे आणि एखाद्या उद्याच करतील आणि बाकीचा समाजाचं काही संभ्रम असण्याचं काही कारण नाही. लाईन आमची क्लिअर आहे. आम्हाला जे शब्द पाहिजे होते त्यातले 2 घेतलेले, 2 राहिलेत, तेही घेतील. विसरून राहिले असतील, नाराजी व्यक्त करण्याची काही गरज नाही. विसरून राहिले असतील ती घेतील 100%. फक्त एवढंच आहे की त्यांनी स्पष्टीकरण केलं म्हणजे आता धाडसी निर्णय घेतलाच तर आमचा रस्ता क्लिअर होईल. आम्हाला म्हणजे 23च्या नंतर आंदोलनाची घोषणा करण्याची 24च्या नंतर वेळ येईल अजिबात वाटत नाही आणि ते येऊ देणार नाही. त्यांना जर येऊ द्यायचे असतील त्यांनी तो निर्णय घेतला नसता. फक्त आता स्पष्टीकरण करायचं म्हणजे एकदम सोपा साधा विषय राहिलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करणार नसेल तर एवढी मोठी घोषणा करून काहीच उपयोग नाही ना. म्हणजे आरक्षण तर दिलंय पण त्याचा लाभच घेता येणार नाही मग आम्हाला, मग त्या घोषणेच तरी काय उपयोग झाला. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी अटी शर्ती घालू नये आणि त्यांनी निकष बी जवळपास सांगितलेत, परंतु आता बघूयात उद्या त्याला स्पष्टीकरण ते देतील असे आशा आहे. नाही दिलं तर 23पर्यंत देतील. याच विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वतीने उद्या शिष्टमंडळ येणार आहे का? नाही, ते माझ्यापर्यंत अधिकृत आणखीन अधिकृत माहिती नाही, परंतु त्यांनी स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. जर एवढा मोठा निर्णय घेतलायच आता तर समाजासमोर क्लिअर जाणं गरजेचं आहे. कारण मी समाजाच्या बाजूने राहणार आहे. तुम्ही आरक्षणाची घोषणा केली पण समाजाचा जर त्याला लाभ होणार नसेल तर मी समाजाच्या बाजूने राहणार. नाविलाज होईल समाजाचा नुसतं स्पष्टीकरण देण्यासाठी, चिल्लर कामासाठी की आम्हाला आंदोलनाची दिशा ठरवावी लागणार आहे. परंतु मला नाही वाटत एवढा मोठा निर्णय घेतला सरकार आंदोलनाची दिशा ठरवू देईल आम्हाला. एखाद्या उद्या त्याला क्लिअर करतील. मला ज्यांच्यापर्यंत पोहोचायचे मी रात्रीच त्यांच्यापर्यंत तो विषय ताबडतोबीनं पोहोचलेला आहे समाजाच्या वतीने आणि त्याच्यावर ते निर्णय करतील उद्या. मराठा आरक्षणासंदर्भात बच्चूभाऊ कडू यांनी बाजू लावून धरलेली आहे आतापर्यंत आणि 24 तारखेला सरकारनं योग्य निर्णय घेतला नाही तर बच्चूभाऊ कडू आणि त्यांची प्रहारी संघटना तुमच्यासोबत आंदोलनात उतरणार आहे. सगळा मराठा समाजाचे ते बी एखाद्या दिवस उद्या येतील. जर त्यांचं ठरलं तर ते उद्या येतील. जर सरकारनं ठरवलं की प्रत्यक्ष जाऊन आपण सांगणं गरजेचं हे असं आहे, असं जर सरकारने ठरवलं तर उद्या ते येऊ शकते त्यांच्यासोबत. मी तर सांगितलंच ना, घोषणा झाली याचं समाजानं कौतुक केलेलं आहे. जे केलं त्याला केलंच म्हणलं पाहिजे. नुसतं विरोधाला विरोध करायचा किंवा आकाश ओकायचा म्हणून ओकायचा नसतो, त्याला आंदोलक म्हणलं जात नाही. मग जे रिअल परिस्थिती, जी खरी परिस्थिती समाजासमोर मांडली पाहिजे आणि सरकारनं केलं आहे म्हणून समाजानं काल कौतुक केलं ना. पण खुटी टुली आमचे म्हणणं एक कडी कोंड्यासकट द्या. आता तुम्ही नुसता दरवाजा दिला आहे आणि ते उघडंच राहिलं घर, काय उपयोग राहिला मग ते देऊन बी त्याच्यासाठी. आणि ते देतील म्हणजे काय लय मोठा विषय राहिलेला नाही. आता एकदम छोटा राहिला, 2 शब्द आत घ्यायचे आणि स्पष्टीकरण द्यायचं ज्याची नोंद आहे, त्याचे रक्ताचे सोयरे कसे धरणार आहेत एवढंच. आणि तेवढं करण्यासाठी सरकार मागं पुढं बघणार नाही. आता पटलावर घोषणा केली एवढी मोठी,
आणि ते स्पष्टीकरण देण्यासाठी लावून धरण्याचं काही अर्थ नाही. आणि ती चिल्लर जर तुम्ही लावून धरता म्हणजे एखाद्याचं आपण म्हणतो ना हत्ती गेला आणि शेपूट राहिले, हे शेपूट बी नाही राहिला आता, हे शेपूट पण नाही राहिला आता. नुसतं सांगायसाठी तुम्ही सांगणार नसाल तर ते घोषणेचा सुद्धा उपयोग नाही ना. मग 100% सांगतील, मी खात्रीने सांगतो तुम्हाला. पाटील साहेब, आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार अशी माहिती आहे आणि या भेटीदरम्यान मराठा आरक्षणावर चर्चा होणार अशी शक्यता आहे. ते क्युरिटी पिटिशनच्या संदर्भात त्यात मी आज बोलणार नाही, परंतु मला 23पर्यंत बघणं आहे. कारण समाजानं खांद्यावरती मोठी जबाबदारी दिलेली आहे. मला हुरळून जाऊन एक साध्या कामासाठी मुगम आनंद व्यक्त करणं योग्य नाही. कारण विजय जवळ येतो प्रत्येक वेळेस आणि कुठंतरी हुरळून जाऊन एखादी घोषणा झाली की माणसामध्ये झालं मी तसं करणार नाही. मी खोट्या खाट्या सगळं बघणारे फाचरामध्ये काय ते काय करायचं आहे समाजासमोर क्लिअर ठेवणारे 23ला. पण मला नाही वाटत, मी खरं सांगतो प्रामाणिकपणानं, मला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस मी धडाधड बोलतो. कारण मी समाजाशी प्रामाणिक आणि समाजाशी राहणार आहे. दिलं म्हणून खोटं दिलं म्हणून मी समाजाला खोटं दिलं म्हणणार नाही. त्यांनी खरंच दिलं, फक्त थोडी कसर राहिली. मला वाटतं तेवढी त्यांनी पाचर काढून टाकावं. एवढा मोठा निर्णय घेतलाच हे आता, तर पाचर काढून टाकावे. समाजाची लाईन क्लिअर होईल, सरकारची लाईन क्लिअर होईल आणि ते मला वाटते 100% उद्यापर्यंत करतील. नाही केलं तर 23पर्यंत करतील. काल मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केलेली आहे. त्याला आज जयंत पाटलांनी सांगितलं की विशेष अधिवेशन घेणं कायद्यात बसत नाही. नाही, विशेष अधिवेशन घेणं कायद्यात बसत नाही असं कसं होईल? ते मला नाही माहिती. ते राजकीय शब्द असतील, त्यांचे डाव असतील, मी राजकारणात नाही पडणार. कारण सगळा मराठा समाज इथं सध्या एक आहे, सगळा श्रीमंतापासून गरिबांपर्यंत. फक्त विशेष अधिवेशन बोलवण्याची याबाबतची गरज नाही आहे. कारण हे शासकीय नोंदी आहेत आणि हे ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाज गेले आणि मराठा कुणबी एक हे सिद्ध झालेलं आहे. ती क्युरिटी पिटिशनचा विषय. कारण क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येणार आहे का? कारण ते मला नाही वाटत की ती टेबलवर घेतली, आणखीन त्याची हिअरिंग आहे नाही आहे. आणि ते जर ओपन कोर्टात नाही घेतली तर ते टिकल का? आम्ही ते आरक्षण नाकारलेलं नाही, स्पष्टपणानं सांगतो. याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल केलेली, याच आंदोलनामुळे टास्क फोर्स निर्माण झालेला आहे, याच आंदोलनामुळं ज्येष्ठ म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ आणि हरीश साळवे साहेब हे वकील दिलेले. आम्ही ते नाकारलेलं नाही. फक्त किंतु परंतु इथं ते आरक्षण NT VGNT सारखं टिकणार का, शो प्रश्न आहे मराठ्यांचा. आणि ते जर 50% वर जाणार असलं तर इंदिरा साहनी खटला जजमेंट सांगतं ते टिकणार नाही. मग ते टिकणारच नाही तर पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचायला लागतील. त्यापेक्षा इथं मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात, हक्काचं त्यांना उदाहरणार्थ जमीन मिळाली त्यांचं सातबाऱ्याचं, हे सोडून तुम्ही 200 किलोमीटरवर देता कशाला? इथं मराठा आणि कुणबी एकच नोंदी सापडले, हे देऊन टाका, मोकळं हो ना. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर सरकारनं जाऊ नका, आम्हाला जाऊ देऊ नका. कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण ते द्या, असं आमचं म्हणणं आहे. ते टिकणार आहे का हा मूळ प्रश्न आहे. मराठ्यांनी कधीच ते आरक्षण नाकारलेलं नाही वरचं, पण टिकणार आहे का हा मूळ प्रश्न आहे. चला, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.